महत्त्वाचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। महायुतीमध्ये सत्तेसाठी पक्षांची जुळणी केली तरी कार्यकर्ते आणि नेत्यांची मने काही जुळलेली दिसत नाही। तिन्ही पक्षांमध्ये आधीच्या लढ्यांच्या जखमा अद्याप ताज्याच असल्याचं दिसत आहे। बारामतीमध्ये विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात बंड पुकारलेला असताना आता माढ्यामध्ये भाजपचा प्रचार करणार नाही असं म्हणत शिंदेंच्या लोकसभा संपर्क प्रमुखांनी राजीनामा दिलाय। शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही। मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याला मदत केली नाही, त्यामुळे राजीनामा देत असल्याची भूमिका कोकाटे यांनी घेतली आहे। तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना जो कोणी सहकार्य करेल त्या कोणत्याही व्यक्ती आणि पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचंही कोकाटे यांनी सांगितलं। भाजप मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात समाजामध्ये भांडण लावत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। माढ्यात संजय कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानं शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय। गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड वितुष्ट आलं होतं। एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते प्रयत्नशील होते। कुरघोड्या केल्या जात होत्या। फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे मंत्री 5 वर्ष खिशात राजीनामे घेऊन फिरत होते। अजित पवारांची राष्ट्रवादी तर विरोधातच होती, परंतु भाजप मित्रपक्ष असूनही मदत करत नसताना शिवसैनिकांमध्ये नाराजी होती। ती आता शिंदेंसोबत गेले तरीही कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।